वार्तांकन रोखठोक बातमी। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर महाराष्ट्रातील एमपीएससीचा तसेच सीईटीचा देखील पेपर फुटला असल्याचा दावा केला जातोय। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दखल घेतली आहे। तसेच त्यांनी पेपर फुटीचे पुरावे देखील एमपीएससीकडे दिले असून आयोगाने याची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसेच गृह खात्याचं म्हणणं आहे की यात काहीच निघालं नाहीये, तर गृह खाते कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केलाय। रोहित पवार म्हणाले, नीटचा जो मुद्दा आहे तो आमच्याकडे देखील आलाय। त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी हा मुद्दा आता त्यांच्या लेवलला मांडायला सुरुवात केली आहे। भाजपाचे सरकार जेव्हापासून आपल्या राज्यात आलंय तेव्हापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटलेत। काल पत्रकार परिषद जेव्हा घेतली तेव्हा 15 विभाग आम्ही दाखवले जिथे पेपर फुटले आहेत। आता सीईटीचा पेपर फुटला असेल तर हे दुर्दैव आहे। पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, कालपासून भाजपकडून वेगळ्या प्रकारचे आंदोलन वेगवेगळ्या राज्यात सुरू केलंय, जिथं भाजपचे सरकारने अशा राज्यात पेपर फुटला आहे असं ते आंदोलन करतात। दुसरीकडे आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्रात भाजपच्या देशातल्या सगळ्या नेत्यांनी यावे आणि त्यांच्याच सरकारच्या विरोधात आंदोलन करणं गरजेचं आहे। सीईटी मध्ये आम्ही लक्ष घालणार आहोतच, त्याचबरोबर जे एमपीएससीचा पेपर फुटलाय त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते दिलेत, त्यानुसार तपास देखील सुरू झालेला आहे। कांगाडे नावाचे जे विद्यार्थी ते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने लढतायत। आज त्यांना पोलिसांनी बोलावले, तसेच ज्यांना जास्तीचे मार्क्स भेटले त्यांना देखील चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती पवारांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।